जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय आणि 19 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। तिमोथेय, तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा, म्हणून तिमोथेला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशू मध्ये आशा आहे। तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही। कारण सर्वजण स्वतःच्या गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात। पण त्याचे शील तुम्हाला माहीत आहे की जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने स्वार्थीसाठी माझ्या बरोबर सेवा केली आहे। म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करिता येईल अशी मला आशा आहे। तरी प्रभूमध्ये मला भरोसा आहे की मीही स्वतः लवकर येईल। तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक आणि तुमचा जासूस व माझी गरज भागून सेवा करणारा एपफ्रोदीत याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले, कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता। तो खरोखर मरणमुक्त झाला होता। तथापि देवाने त्याच्यावर दया केली, ती केवळ त्याच्यावर नव्हे तर मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली। म्हणून मी त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली आणि तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले। यावरून प्रभूच्या ठाई त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा आणि आशाचा मान राखा, कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला। वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो। आमेन।